नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला एक अद्रकीला तिसरे खत घ्यायचे। तर तिसरे खत असे घ्यायचे आपल्याला की चांगल्या प्रकारे त्यामध्ये ग्रेड घ्यायचे आपल्याला। तर चला तुम्हाला ग्रेड दाखवतो मी खताचे आपले कोणते कोणते घेतले। तर तुम्ही बघू शकता हे 10-26 2 बॅग, 9-24च्या 2 बॅग, त्यामध्ये हे घेतलं आपलं ग्रीनोजी। तर ग्रीनोजी यामध्ये आपल्याला अमिनो ॲसिड 8% मध्ये आणि अमिनो ॲसिड 3% मध्ये आणि सॉइल 3% मध्ये। आणि त्यानंतर आपण परत यामध्ये हे ऑर्गॅनिक मॅक्रोन्यूट्रन फर्टिलायझर असे आपण कॉम्बिनेशन घेतले खतामध्ये। तर हे 9-24 यामध्ये बी आपल्याला मॅक्रोन्यूट्रन भेटते। तर अशा प्रकारे आपलं नियोजन तयार करून आपण खत टाकून घेतलं। तर तिसरे खत आपलं पूर्ण झालं। तर खत टाकून आपल्याला एक महिन्यानुसार खत टाकायचे। तर जेणेकरून आपल्याला त्यामधून आपल्याला जे आपल्या आल्या अद्रकमध्ये थोडा पिवळापणा आणि आल्या कारणाने आपल्याला त्यामध्ये दर महिन्याला खत घेतल्याने आपल्याला त्यातून चांगला रिझल्ट भेटतो। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण खत टाकून घेतलं। तर खत टाकून झाल्याच्या नंतर आता त्यामध्ये आपण खाली एक कोळप मारून घ्यायचं आहे। तर कोळप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच भर मारून घ्यायची अद्रकीला। तर भर मारून झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं खत पूर्ण माती आड होऊन जाईल। आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगायचं असतं मी की खत टाकून झाल्याच्या नंतर 15 दिवसांनी आपल्याला मायक्रोरायझा वापरायचं आहे, जेणेकरून आपलं जे पिकाला पहिले खत लागल्याच्या नंतर आपल्याला परत जे आपल्या जमिनीत फिक्स झालं ते आपल्याला अपटेक करता येईल। त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचा आपल्याला मायक्रोरायझा वापरून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर मायक्रोरायझा वापरून घेतल्याच्या नंतर आपल्याला मायक्रोरायझा आपल्याला पूर्ण प्रकारे खत अपटेक करून देतात आणि त्यामध्ये आपल्या मुळ्यांची वाढ भरपूर जास्त होते। तर हे एक त्यामध्ये आपल्याला चांगला अतिशय चांगला रिझल्ट येऊ शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन तयार करून घ्यायचं आहे। तर आपलं खत पूर्ण होऊन तिसरं खत टाकल्यानंतर आपल्याला एक भर मारून घ्यायची ताबडतोब आपल्याला। तर भर मारून झाल्याच्या नंतर आपलं खत माती आड होऊ शकते। तर माती आड झाल्याच्या नंतर आपल्याला खताचा पूर्ण प्रकारे आपला अपटेक होऊ शकतो। म्हणजे खत हे उघड्यावरती ठेवल्यानंतर खतातले जे घटक असतात ते कमी होऊ शकतात, वाफादारी कमी होऊ शकतात आणि त्यामधले जे पेट्रोलियम असते ते थोडं उडू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला त्या माती आड करून घ्यायचं आहे, जेणेकरून माती आड झाल्याच्या नंतर आपल्याला ते पूर्ण प्रकारे अपटेक होऊन जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला खाली कोळप मारून घ्यायचं आहे। त्यानंतर पॉवर टिलरनं भर लावून घ्यायची। तर तिसरे खत टाकून आपलं कंप्लीट झालं। तर तिसरं खत टाकायच्या पहिले आपण यामध्ये मॅक्रोन्यूट्रंट आणि मॅक्रोन्यूट्रंटसोबत मॅग्नेशियम सल्फेट त्यामध्ये वापरले होते। एक 4 ते 5 दिवस झाले आता वापरून। तर आपल्याला त्यामधून त्याचा पण रिझल्ट दिसू लागला थोडा थोडा। या शेंड्यावरती बघू शकता तुम्ही मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम वापरल्याने आपल्याला ह्या शेंड्यावरती काळोखी दिसते आणि या पानामध्ये आता पिवळेपणा दिसते। तर पहिला आपला पिवळापणा या शेंड्यामध्ये होता, तर आता पिवळापणा कमी होत चालला। तर बघू शकता। आणि त्यानंतर आता हे खत घेतलं आपण। तर खत घेतल्याच्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा पिवळापणा दिसणार नाही। एक 5 ते 6 दिवसामध्ये पूर्ण क्वालिटी येऊन जाईल। तर अशा प्रकारे नियोजन ठेवलं आपण, तर ठेवल्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो। चॅनलला नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि कमेंट करायला पण विसरू नका। धन्यवाद।